दिनांक 17 जुलै रोजी आस्था मल्टीपर्पज हॉल पुईखडी पेट्रोल पंपासमोर इथे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी खास एक शाळा आनंदाची हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी डॉक्टर सुरेखा पाटील यांचा आस्था मल्टीपर्पज हॉल हा वापरण्यात येतो. गेली 4 वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमाची संपूर्ण कोल्हापूर शहरामधील ज्येष्ठ नागरिकांना माहिती झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच भागातून ज्येष्ठ नागरिक येथे संपूर्ण दिवसभर या उपक्रमासाठी येत असतात. जे ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहतात, त्यांची मुले परगावी किंवा परदेशी आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा दिवसाचा वेळ आनंदात जावा यासाठी हा उपक्रम विनायक कुलकर्णी तसेच डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सुरू केलेला आहे. या उपक्रमामध्ये दिवसभर ज्येष्ठ नागरिकांचं मनोरंजन केलं जातं. त्यांना जेवण, नाश्ता तसेच दुपारच्या वेळी विश्रांती आणि इतर खेळ, व्यायाम आणि आरोग्यविषयक माहिती दिली जाते आणि त्यासाठी दिवसाला प्रत्येकी फक्त 300 रुपये फी आकारली जाते. सकाळी 10 वाजता सर्व ज्येष्ठ नागरिक आल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच या आस्था हॅपी होमचे अध्यक्ष व संयोजक श्री विनायक कुलकर्णी यांनी प्रास्ताविकमध्ये या उपक्रमाची माहिती दिली व याची आवश्यकता सांगितली. त्यानंतर डॉक्टर सुरेखा पाटील यांनी आरोग्यदृष्ट्या व व्यायामाच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. प्रास्ताविक झाल्यानंतर सर्व आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली ओळख करून दिली आणि ओळख करतेवेळी त्यांना प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला त्यांच्यासाठी आणि त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली आणि त्या चिठ्ठीमध्ये जो प्रश्न विचारलेला होता त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं होतं आणि त्यांना जर ते उत्तर नाही आलं तर इतर लोकांनी ते उत्तर द्यायचं आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम जवळजवळ 1 तास चालला. माईक घ्या काय. जगातील सर्वात लहान खंड तुम्हाला एक नसला तर या शिक्षिका सांगते, नाही तर आम्ही सांगतो. काय जगातला सर्वात लहान खंड? ऑस्ट्रेलिया बरोबर. टाळ्या वाजवा त्यांच्या. शशिकला राजाराम पवार. माहिती जवळ घ्या, माहिती जवळ. हां, शशिकला राजाराम पवार, जिल्हा परिषद केंद्र. महाराष्ट्रातील प्रमुख 5 घाट सांगायचे महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील घाट सोपा आहे आपल्या आंबोली, नंतर रत्नागिरी जाताना आंबाघाट, गगनवाड्याला 2 घाट आहेत माहिती आहे आणि ह्याला कोयनेत दरम्यान कुठला असतो? कुंभारली. तुम्ही भाजार मोगा याला ते आणतो. सारा घाट यायला लागतो. तुमचं वय सांगा. वय आता माझं 43 जन्म 15 तारखेला 7 बड्डे झाला. आता 84 वय असून ते आले. मी प्राथमिक शिक्षक म्हणून माझी 36-37 वर्ष नोकरी झाली. केंद्रप्रमुख पण मी होतो तुमच्यासारखा. आता ओळखते तुम्हाला. आणि जिल्हा राज्य लेवलवर मी रिसर्च पर्सन म्हणून पण काम रिसर्च. तुम्ही आता ज्या काळामाडीचा उल्लेख केला तिथं माझ्या नोकरीची सुरुवात झालेली आहे. आणि सरांचं मी ऐकलं की बाबा मी आता रिटायर होऊन जवळजवळ 14 वर्ष झाली.
आणि 14 वर्षांमध्ये मला पर्यटनाचा जास्त छंद आहे. म्हणजे किल्ले, डोंगर, कपारी इतर मी चालतच जातो. ट्रेकिंगमध्ये पण मी भाग घेतलेला आहे. पण ते बरेच धबधबे बघायला संधी मिळते म्हटल्यानंतर इकडले सगळे धबधबे मी पाहिलेले आहेत. पण ते नवीन कोकणातले धबधबे काही बघायची इच्छा निर्माण झाली आणि मग मी सरांना फोन केला की सर माझी येण्याची इच्छा आहे. सर म्हणले ताबडतोब तुम्ही या, आमची काय अडचण नाही. आणि त्याप्रमाणे मी आज इथे पण सरांच्या विनंतीनुसार सहभागी झालेलो आहे. आणि तुम्ही इथून पुढे प्रत्येक आमच्या ट्रीपला या. ट्रीपला येणार. आनंदी शाळेला येणार. महाराष्ट्रातील अष्टविनायक. सोपा आहे ते. सोपा पण तरी पण सांगा. आणि ठिकाण आणि तिथला देवाचं पण नाव सांगा. अष्टविनायकाचं गाणंच परवा महाडला काहीतरी महडच्या अष्टविनायकची काहीतरी बातमी आलेली होती. काय सर रांगोळी प्रदर्शन मोठं होतं. मला ते नेमकी नावं सांगता येणार. मी तुम्हाला सांगतो. मोरगाव मी जाऊन आलो सगळीकडे. मोरगावचा परेश्वर, नंतर ओझर, हेऊरचा चिंतामणी, लेण्याद्री, नंतर महाडचा रांजणगावचा महागणपती रांजणगाव आणि सिद्धटेक आणि बल्लाळेश्वर. थोडासा बौद्धिक खुराक आपल्या सगळ्यांना मी देते. तो बघा तुम्हाला कसा कसा वाटतोय ते. त्यातलं माझं पहिलं जे आहे किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात अशा कोणत्या 2 वस्तू आहेत ज्या आपण रोज वापरतो पण भोग मागतो नाही. लाईटर. तर असे आपलं दिवसभर आपण कार्यक्रम करणार आहोत. जरी आपली संख्या कमी असली तरी आपण करणार आहोत. वेगवेगळे आपण व्यायाम घेणार आहोत तिथं. आणि जेवणानंतर मग आपण अंताक्षरी हा कार्यक्रम घेऊ, जेणेकरून सगळ्यांना बघता येईल. तर पारगावकर माझे नाव दत्तात्रय विष्णू गुरु. माझे गाव तालुक्यात आहे. पण मी आता 25 वर्ष इथं नांदेडमध्ये राहतो. रुक्मिणी सत्यभामा आधुनिक कोणाला काय माहित आहे का बघा? श्रीकृष्णाच्या बायकांची श्रीकृष्णाच्या बायका म्हणजे प्रत्येक राज्याची वेगवेगळ्या ह्याच्यासाठी केलेली आहे त्या कारणासाठी. तर तुम्हाला आता रुक्मिणी सत्यभामा, मित्रविंदा, नंतर जांबुवंती, अस्वलीन, कालिंदी, नंतर सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. आपण बघून ते ठरवू. महाराष्ट्रातील 5 जलदुर्ग. 5 जलदुर्ग. बरोबर. आपल्या इथं विजयदुर्ग एक आहे. त्यानंतर जंजिरा एक आहे. सिंधुदुर्ग 3 झाले. आणि जयदुर्ग. विजयदुर्ग सांगितलं. विजयदुर्ग झाले की जयदुर्ग, जयगड. अलिबाग जवळ एक आहे ना. अलिबाग मुंबई जवळ. हॅलो. या कार्यक्रमात येते मधनं. आहे वजन आमचं शरीर आहे. आमचं शरीर आमचं शरीर आहे. प्रत्येकाच्या घरी असतं आणि जास्त करून खेडेगाव प्रत्येकाच्या घरी. आता म्हणजे नवीन घरात जरा जवळ आलाय लाकूड आहे. पण ते तुम्ही म्हणताय ते लाकूड नाही. पूर्वी होतो. अजून पण आहे अजून पण खेडेगाव नाही. निर्जीव वस्तू आहे. सगळ्यांच्या घरात आहे त्याची गरज आहे. शक्यतो पूर्वीचे घर लोक शक्यतो बाहेर आले की त्याचा जास्त उपयोग करतो.
श्रीयुत सुनील कुलकर्णी यांनी आपली कॅनव्हासवरची पेंटिंग्स या एक शाळा आनंदाची या कार्यक्रमात आणलेली होती. ती पेंटिंग्स त्यांनी सर्वांना दाखवली आणि अतिशय उत्कृष्ट अशी पेंटिंग या निमित्ताने या सर्व लोकांना पाहायला मिळाली. आपल्या ग्रुपवर प्राइस सकट टाका. प्राइस सांगतो की तुम्हाला ग्रुपवर प्राइस सकट सेपरेट. आता हा फोटो जर तुम्ही घेतला तर याची प्राइस त्याच्या खाली मेन्शन करा. फ्रेम सहित आहे ना 8,000 रुपये. फक्त एन्जॉय एन्जॉय. पाळीच्या वेळेला बायकाच्या शरीरामध्ये त्याची पातळी वाढते आणि मग ती महिन्याला पाळी येते वगैरे ते लाईफ सायकल चालू होते. आणि मग त्यावेळेला पाळी जायच्या वेळेला त्यावेळेला इस्ट्रोजनची लेवल हळूहळू कमी होते. म्हणजे हळूहळू पाळी जायची चालू होते. प्रोसेस चालू होते. घर हाय माडीचं माडीचं. मामीला वेड हाय साडीचं. मामा करतो शेतात काम. मामी पुसते पदराने घाम. मामा करतो शेतात काम. मामी पुसते पदराने घाम. दुपारी जेवण झाल्यानंतर श्रीयुत अशोक पोतनीस यांनी व्यायामाचं महत्त्व सांगितले. तसेच या आनंद शाळेचं ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात जे काही महत्त्व आहे त्याबद्दल माहिती दिली आणि विविध प्रकारचे हास्य कसे असतात आणि त्याची कृती त्यांनी करून दाखवली. तर अशा प्रकारे त्यांनी दुपारी जवळजवळ 1 तास या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी खास या आनंदाच्या शाळेत त्यांनी 1 तास आपल्या सर्वांच्यासाठी दिला आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीची माहिती या ज्येष्ठ नागरिकांना भेटली. डॉक्टर सुरेखाजी पाटील मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन. कारण का आज काळाची गरज आहे बरं का. आज आम्हाला वृद्धाश्रम नको पण आम्हाला असं एक निरकुळा सेंटर पाहिजे. आज आपलं मनोगत व्यक्त करायला आपलं मानसिक संतुलन राहायला गप्पा मारण्याची आवश्यकता असते. मन रिकामं करण्याची आवश्यकता असते आणि मन आपलं रिकामं कधी होणार. मनामध्ये काहीतरी असंख्य शंका निर्माण होतात पण अक्षरशः मित्रमैत्रिणी ज्या भेटल्या त्यामध्ये अमुकच सोल्युशन आपल्याला निसर्गानं मन बुद्धी शरीर हे जे दिलेलं आहे ते अनमोल उपकरण दिलेलं आहे आणि तपश्चर्याद्वारा त्याची निगा राखून ते चांगलं ठेवणं. तपश्चर्या म्हणजे काय हवं नेहमी जी आपली दिनक्रम असते तीच म्हणजे तपश्चर्या. सकाळी लवकर उठून थोडासा व्यायाम करणं, सकारात्मक राहणे. सकारात्मक फार महत्त्वाचं जातात आणि असं म्हणतात 1 पॉझिटिव्ह थॉट्स 99 निगेटिव्ह थॉट्स. एक सकारात्मक विचार 99 नकारात्मक विचारांना मानतो. तर मग सकारात्मक राहायचं का नाही राहायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रुपमध्ये आल्यानंतर जरी आपण बोललो नाही माणसाची भाषा मला अमोल असते बरं का. काहींच्या डोळ्यातून असते, काहींच्या सुविधा असत नसते, काहींच्या अनुभवातून असते, काहींच्या मनातून प्रकट होते. पण ही जी भाषा आहे ती जर आपण जर घेतली तर आपण खरंच आपला एक विचारायचा बदल होतो. आपण त्याच वातावरणामध्ये त्याच त्याच्यामध्ये बत्तीस असतो तो आपण आपला दुरुपयोग घेतला असतो. म्हणजे बाहेर पडायला नको पडायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच हा जो काय वेगवेगळा सेक्टर आहे तो आहे. आज मला एक आश्चर्य वाटतं अल्पशा घरामध्ये ही अशी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. अहो जेवण आणि खाण बाहेर करायला गेलं तर 500 रुपये कशी जातात कळत नाही. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्याची गप्पा मारायचं आपलं मन रिकामं करून घ्यायचं फार महत्त्वाचं आहे. आणि ते पु ल देशपांडेंची एक कविता आहे बघा ती म्हणजे पांडे नको मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा. काय चाललंय मनात तुझ्या येऊन फक्त बोलत जा. पैसा नाही लागत त्याला येऊन फक्त भेटत जा. आम्ही मित्र मस्त जगतो
मैत्री तेवढी जगत जा. आम्ही मस्त जगतो तसंच तू मस्त जगत जा. पार्टी नको मित्र तुझी, येऊन फक्त भेटत जा, येऊन फक्त भेटत जा. आणि माणसाच्या असंख्य चुका होत असतात बघा, आणि असंख्य चुका होतात. त्यात गुरु महाराज आहेत त्यांची कविता बघा, नेहमीच नसतं अजून कोणी घड्याळ देखील चित्तराव, नेहमीच नसतं अजून कोणी घड्याळ देखील चित्तराव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता विष्णू करतो हातून राव. घडत जातात उलटे फसे, घरासोबत फिरतात वासे, आणि आधाराची हात घेऊन बोट नजर दिसत असे. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी ओढू नये, धीर कधी सोडू नये, उगाच कपाळाला हात लावून गळा कधी काढू नये. जेव्हा फोन करतात सर्व जावे, कळत नाही कुठे जावे, सगळी जाणे भेटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे, आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, गुड्ड्याआधी मिळतो का, आणि हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येकला. मित्रांनो भगिनीनो, फक्त एकच करा, मित्र सखा जीवलग घ्या. आपणच आपल्याला शोधून पहा, आपणच आपल्याला शोधून पहा, आपणच आपल्याला शोधून पहा. मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय बरं का, त्याचा मला परिचय करू देतो. माझं नाव अशोक शांताराम कोकणीस. मी सायबर कॉलेजला MSW केले 1984 साली. सायबर कॉलेजचे जे काही आमचे जे मित्र वगैरे आहेत, सगळे 7 जण 8 जण, त्यांनी एकत्र येऊन आम्ही एक सामाजिक संस्था काढली, आत्मसहाय्य सामाजिक संस्था. आम्ही काय करतो, आमचेच पैसे कॉन्ट्रिब्युशन वगैरे काढतो, कॉलेजमध्ये जाऊन एका प्रोग्राममध्ये आहे, थोड्या वेळानं फोन करतो. आम्ही कॉलेजमध्ये वगैरे जातो, त्यांना मोटिवेट करतो, त्यांच्या काय समस्या जाणून घेतो, आणि जेवढं मार्गदर्शन करता येईल तेवढं करतो, जेणेकरून मी तुम्हाला म्हणतो ना सकारात्मक विचार द्यायचं काम करतो. त्याचप्रमाणे महावीर गार्डनला आम्ही राहायला पूर्वी ताण्याकारमध्ये होतो, तिथं ते रिडेव्हलपमेंटचं काम चालले म्हणून एक 3 वर्ष झाली मी एकदा गंधर्व फुलेवाडी रिंग रोडला आलेलो आहे. माझं नाव अशोक शांताराम कोकणीस. सध्या मी जे ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणून आहे, विद्युत ग्राहक तक्रार निवारण. विद्युत म्हटले की आपण सगळे ग्राहकच आहोत. आपण सर्व ग्राहक जे आहेत, आपल्या ग्राहकांची जी समस्या महावितरणानं जर ऐकली नाही तर ते कुठं जायचं? मग त्याच्यासाठी एक शासनाची ऑथॉरिटी आहे, त्या ऑथॉरिटीमध्ये स्वतंत्र ग्राहक सदस्य म्हणून मी काम करतो. त्या मंचमध्ये 3 व्यक्ती असतात, 3 जज न्यायाधीश असतात. पहिला जो असतो तो हायकोर्टनं रिटायर झालेले 25 वर्ष प्रॅक्टिस केलेले व्यक्ती असते. दुसरा जो असतो ग्राहक प्रतिनिधी, ती ग्राहक प्रतिनिधी म्हणून. आणि तिसरी जी असते ती MSCB मधलं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, तर त्यांचं जे सचिव म्हणून ते कार्यरत असतात. असं तिघांचं बेंच आहे, असाच मोठा हॉल आहे. तर बेंचमध्ये आम्ही तिघं बसतो, इकडे ग्राहक येतात, इकडे विद्युत अधिकारी येतात. दोघांचं जे काय ती सुनावणी होती, सुनावणी झाल्यानंतर आम्हाला जो योग्य वाटेल, जो नियमात बसेल, आणि शासनाने ठरवून जे काही नियम आहेत त्या नियमानुसार आम्ही त्यांना न्याय द्यायचं काम करतो. नुकतंच विनायकजींची माझी भेट झाली त्यावेळी आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक पुस्तक काढलेलं प्रकाशित केले. ज्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या आणि आम्ही जे ग्राहकांनी जे चांगले चांगले निर्णय दिले ग्राहकांच्या बाजूने, ते सगळे एकत्र करून सगळे 17 नियम आहेत ते एकत्र करून जी पुस्तिका तयार केली. ती पुस्तिका कशी तयार केली की सामान्य भगिनीला किंवा जो विद्युत क्षेत्राशी संबंधित नाही त्यांना पण ते कळावं, ते वाचून त्यांची समजा अडचण असेल, त्यांची काय तक्रार असेल ते स्वतः मांडू शकते, अशा रीतीने ते आम्ही पुस्तक काढलं. आता पुस्तक काढताना किती खर्च येतो तुम्हाला माहित आहे. आम्हाला एका पुस्तकाचा खर्च 300 रुपये आला, पण आम्ही त्याची किंमत तुम्ही काय केलं, स्वागत मूल्य तुमच्या मनाप्रमाणे. म्हणजे समजा कोणाची आर्थिक परिस्थिती असते नसते तर ते बाबा 300 रुपये खर्च आला, तुम्हाला द्यायचे ते द्या. कोण 500 देतं, 300 देतं, कोण असं ते काढलेलं आहे. हे का सांगतो, असं तुम्ही समजा जर वाचन वगैरे केलं तर तुमची केस तुम्हाला येणार. तर वकिलांच्याकडून ड्राफ्टिंग करता तरी 2000 रुपये घेतात ते. बस हे जर तुम्ही जर अभ्यास केला तर म्हणजे हा एक मुद्दा झाला. दुसरं म्हणजे परवा दिवशीच राम मंगल कार्यालय आपल्याला माहित असेल, श्रीराम मंगल कार्यालय, तिथं 21 ग्रुप म्हणून 21 ग्रुप, 21 म्हणजे महिला ग्रुप आहे, 20 म्हणजे राणीचा ग्रुप आहे, जवळजवळ एक 7 महिला आल्या होत्या. तर त्यांनी मला मुद्दाम ज्यासाठी आमंत्रित केलं होतं, म्हणजे चीफ गेस्ट होतं. त्यांनी काय सांगितलं की एक तास तुम्ही हास्य वगैरे घ्या. मग मी त्याच्यानंतर त्यांचा मेकअपचा दुसरा एक प्रोग्राम होता. मी म्हटलं मी 60 मिनिटातच सगळे करून देतो.
पण त्या 60 मिनिटामध्ये मी इतकं त्यांना मोटिवेट केलं तर ते काय म्हणते आम्हाला अजून वाढवून द्या. मी म्हटलं तसं नको, एक बोले त्यांच्यावर आमच्या वेळ म्हटलं पुढच्या वेळी मग म्हटलं की एखादा आपण परत प्रोग्राम ठेवूया. तर माझं काय आहे की 1 तारखेला मी दर महिन्याच्या 1 तारखेला महावीर गार्डनमध्ये जातो, मध्ये महावीर गार्डन जातो आणि तिथं आमचा एक ग्रुप पूर्वीपासूनचा होता. म्हणजे साधारण मी गेलो की 30-35 लोक एकत्र येतात. मग आम्ही वेगवेगळे हास्य करतो आणि हास्यात पण की नाही असं नुसतं हा 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 बोलायचं नाही, ते तुमची गव्हर्नमेंट याच्यामध्ये पाहिजे. तुम्हाला काय वाटलं की बाबा खरंच घ्यायचं तर काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. आणि मी जिथे ते जातो ना तर माझा आग्रहच असतो की तुम्ही काहीतरी घ्या, नुसतं घेऊ नका. आणि नुसतंच फक्त ऐकायचं तुम्ही आणि आम्ही बोलायचं असं नाही. टू वे कम्युनिकेशन, संवाद जो म्हणतो तो संवाद आपण एकमेकांशी साधला पाहिजे. आणि हे बघा वरवर जे समजा बघितलं ना ती नुसती ओळख होती बरं, पण मनापासून जर समजा जर काय आपण घेतलं तर ते खरं नातं निर्माण होतं. आणि असं म्हणतात नाती ही योगायोगाने जमतात आणि ती आपोआपच गुंफत जातात. आणि मनातल्या एवढ्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी एक सकारात्मक विचार करणारी, तुमच्यासारखी एक प्रामाणिक माणसं हक्कानं राज्य करतात, त्यालाच ऋणानुबंध म्हणतात, ऋणानुबंध म्हणतात. आणि हा ऋणानुबंध जपण्यासाठी आपण इथं आलोय. अहो ह्या माणसाला काय म्हणजे सांगा की हा सॉरी बरं का माणूस ह्या व्यक्तीला काय सांगा की एक मुलगा जपानला आहे, दुसऱ्या सगळ्या व्यवस्थित चालू आहे, सोपं वस्तू आहे. कशाला सगळ्यांचे काय पैसे करायचे, करायचे, ट्रिप करायचे, वैतागायचा, त्यातलं काय अडचण आली त्याचे सगळे पैसे भरायचे. अहो काय काय नाही सांगायचं. पण ह्या माणसाला जिद्द आहे, आज हे करतायत म्हणून यांची तब्येत चांगली आहे. देवकृपेने तब्येत आपली सगळी चांगली व्हावी. देवापुढे आपण एकच म्हणायचं, संकट किती ते असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण मला जगण्याची जिद्द दे, जगण्याची ताकद दे. आणि मी बाबा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी एक आनंदी आणि उत्साही राहील, एवढंच आपण अपेक्षा करायची. मला जास्त पैसा नको, पैसा मिळवावा पण पैसा अर्धा यापेक्षा आनंद हे ध्येय असावं. आलं लक्षात? नुसतंच पैसा काय कोणी मिळतो? आज पैसे काही वेळेस भरपूर आहे, पण समजा त्याचं सूट नसेल काय नसेल त्याचा काय उपयोग आहे. तर मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की आपलं सगळ्यांचं वय जे आहे ते वय वाढत निघालेलं आहे. ते आपण असं थांबायचं का? नाही. आपण की नाही आपली एक जबाबदारी आहे, सामाजिक बांधिलकी आहे. आपण म्हणतो की आपण इथे समजा नाही. सामाजिक बांधिलकी काय आहे की पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे की नाही हा विचार करण्याची गोष्ट आहे. मी मुद्दा इथं घ्यायचं कारण म्हणजे तुमच्याशी थोडंसं संवाद साधावा आणि तुम्हाला थोडंसं कामाला लावावं. कामाला लावा म्हणजे काय, तुमची नातवंड आहेत, मुलं आहेत, कोणती जवळची शाळा आहे, 15 वर्ष आहे, 26 जानेवारी जावा तिथं ज्येष्ठ नागरिक म्हणून जावा, तुम्हाला वेलकम करतात ते. आणि तिथं तुम्ही करा ना, तुम्ही तुमचे अनुभव सांगा. आज या तरुण पिढीला अनुभवाची गरज आहे. आणि ती जर अनुभव नसेल तर 4 दिवसापूर्वी पेपरमध्ये तुम्ही वाचलं 1 महिन्याच्या बालिकेला ठेवून आईला आत्महत्या केली. अहो काय समजा तिला जर एखादी मैत्री असती तर ती बाहेर असते, काही ट्रेनिंग झाला असता का, विचार बदलला असता तर ती त्यांनी म्हटलं की मी जाते वडिलांच्याकडं घेऊन मुलीला असं म्हटले असते, ताकद आली असते. पण त्या पापा फिरून आत्महत्या केली. हेच टाळायचं आपल्याला. आपण जे भारतीय संस्कृती जी म्हणतो, आपण भले खिशात पैसे नसतील नको आम्हाला मिळतात, पण आमच्या मनामध्ये एक एनर्जी आहे आणि एक की आपला करार आहे बरं का, हा आपला करार आहे. आपण कुठेतरी कारणामुळे आपण इथं पृथ्वी तलावावर आलेलो आहोत. आलं लक्षात? बाळगुरूंची एक कविता आहे ती पण तुम्हाला मी ऐकवतो. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली. संध्येची माझं फिकीर नाही, दुपार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे कसे बदल जगावायचे नाही, काय भेटली आधाराने कसे कसे बदल जगावायचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आणि ऊर्जा घेऊन जायचं आहे. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा प्रकार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा प्रकार बाकी आहे. पुढचं करणं तर फार महत्वाचं आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फाटता आलो तरी फरदरी किनार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे.
सर्व स्तरावर खरेच माझे जमून आत्ता झाले. म्हणजे आपण करतोय तसं बघा, इन्क्लुडिंग मी. सर्व स्तरावर खरेच माझे जमून आत्ता झाले. काय डॉक्टर मॅडम? सर्व स्तरावर खरेच माझे जमून आत्ता झाले, पण माणुसकीने जगण्याचा प्रकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. भावंतांना लग्नाचा प्रकार बाकी आहे. सर्व स्तरावर खरेच माझे जगून आत्ता झाले, पण माणुसकीने जगण्याचा प्रकार बाकी आहे. शेवट गौरव हा जर मनाला लागणार आहे ते सर्व शेवट कडवं असं आहे. शरणावरती खुशाल आता निघेन आनंदाने, शरणावरती खुशाल आता निघेन आनंदाने, पण मृत्यूचा अजूनही थोडा नकार बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. भावताना लग्नाचा. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व जमलेल्या सिनियर सिटीजननी एका मराठी गाण्याच्या तालावर डान्स केला आणि अशा प्रकारे कार्यक्रमाला रंगत आली.